नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे बाजार आमटी, जी पंढरपूर जवळ आहे करकम, तिथं प्रसिद्ध आहे. त्या पद्धतीची मी आज बाजार आमटी बनवते. तर डाळी काय काय घेतल्यात बघा. ही घेतलेली आहे तुरीची डाळ, गावाकडची तुरीची डाळ आहे गावरान, आणि मुगाची डाळ घेतलेली छिलटावाली, मसूर डाळ, उडदाची डाळ आणि चण्याची डाळ, अशा मी 5 डाळी मिक्स घेतलेल्या आहेत. तर हे आता मी कुकरला शिजायला लावणार आहे. तर चांगल्या शिट्ट्या करायच्या, जेणेकरून चांगलं ती मस्त डाळ शिजली पाहिजे. तर 4 ते 5 शिट्ट्या करायला लागतील. तर मी आता त्याला कुकरला लावून घेते. स्वच्छ डाळी धुवून घेते. दाखवण्यासाठी मी धुतलेल्या नाहीत, म्हणजे धुतल्यावर सगळ्या मिक्स होतील तर कळणार नाही. दाखवण्यासाठी मी असे ठेवलेले आहेत बघा, आणि सगळे समप्रमाणात घेतलेले आहेत. तर तुम्ही पण असंच घ्या आणि नक्की रेसिपी बनवा. कांदा आणि टमाटर, खोबरं, लसूण मी भाजून घेते. थोडंसं तेल टाकून सगळं एकत्र. थोडंसं तेल टाकून मी असं थोडं लाल लाल भाजायचं आहे. चांगली मस्त अशी डाळ शिजलेली आहे. इकडं मी कांदा, खोबरं, लसूणचं वाटण लावलेलं होतं, ते चांगलं मस्त बारीक करून घेतलेलं आहे. आणि साहित्य काय काय घेतले ते बघा. हा घरचा आमचा काळा मसाला आहे, जो प्रत्येक जेवणात म्हणजे आमच्याकडे वापरला जातो. ते चवीनुसार मीठ, हळद, कढीपत्ता आणि मटण मसाला घेतलेला आहे. तेल मी टाकते, जास्त तेल टाकते, 4-5 पळी. चांगली तर्रीदार आपली आमटी दिसली पाहिजे. झणझणीतच असते ती आमटी. त्याचा ना रेडीमेड मसाला पण भेटतो, की जेणेकरून काहीच टाकायची गरज पडत नाही. मी तो पण व्हिडिओ टाकलेला आहे, गावाकडे भेटतो. आणि हा आहे, आपण कढीपत्ता टाकूया. वाटण आहे ते तेलामध्ये फ्राय करूया. मसाला आपला चांगला मस्त भाजून घेऊया. मसाला चांगला आपला फ्राय झालेला आहे बघा. तेल पण चांगलं सुटलेलं आहे. तर आपण टाकूया आता हा आपला काळा मसाला, चवीनुसार मीठ, हळद, आणि हा आहे आपला मटण मसाला, तो पण टाका बरं का नक्की तुम्ही पण. मस्त झणझणीत आमटी बनेल तुमची पण. तेलामध्ये आपण चांगला आता मस्त आपली आमटी तयार झालेली, मस्त उकळी आलेली आहे आणि खूप छान झालेली आहे. तरी पण मस्त आलेली आहे. तर मी आता ही माझी बादली आहे, फेवरेट बादली बरचसा खायला या मंडळी बाजार आमटीचा. तर मी आता एका डिश म्हणजे बादलीत काढते. आरामात गरम गरम आहे, काढून घे. हां बघा, माझा बादलीभर रस्सा तयार झालेला आहे. कोथिंबीर टाकते कच्ची, एकदम भारी. बाजार आमटीची रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा, आणि तुम्ही पण नक्की घरी बनवा. खूप भारी लागते, अप्रतिम.